धर्मेंद्र प्रधान यांचा शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा राष्ट्रपतींकडून मंजूर. शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे सुपूर्द. परीक्षा माफियांमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचं भविष्य धोक्यात येऊ नये यासाठी पहिल्या दिवसापासून पेपर फुटीची जबाबदारी घेत मागे हटलो नाही, धर्मेंद्र प्रधान. केंद्र सरकारशी झालेली सकारात्मक चर्चा आणि मागण्या मान्य झाल्यामुळे कॉकरोच जनता पार्टीनं घेतलं आंदोलन मागे. विद्यार्थ्यांना शांततेनं घरी परतण्याचं केलं आवाहन. परीक्षा आणि शिक्षण सुधारणांबाबत आंदोलकांच्या शिष्टमंडळानं दिलेल्या 5 कलमी मागण्यांच्या निवेदनावर सरकार गांभीर्यानं विचार करेल, जे.पी. नड्डा यांची ग्वाही. शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यानं प्रश्न संपलेला नाही. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या सूत्रधारांना आणि दोषींना जोपर्यंत कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत हा लढा सुरू राहणार, काँग्रेसची भूमिका. पेपरफुटीतील आरोपींना कठोर शिक्षा करण्यासाठी कायदा आणण्याच्या पंतप्रधानांच्या व्हिडिओला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. सूचना आणि प्रतिसादामुळे भारावून गेल्याची पंतप्रधानांची भावना. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात वैष्णवांचा मेळा. विठुमाऊलीच्या जयघोषानं अवघी पंढरी दुमदुमली. पंढरपुरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पांडुरंगाची शासकीय महापूजा. पंढरपूर कॉरिडॉरच्या माध्यमातून मंदिर परिसर विकासाचं काम करताना कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही आणि सर्वांचं योग्य पुनर्वसन करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत उत्तर प्रदेशातील सारनाथ या प्राचीन बौद्ध स्थळाचा समावेश. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरील लोकप्रिय कार्यक्रम मन की बातच्या माध्यमातून देशवासियांशी साधणार संवाद. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा पेपर फुटी प्रकरणी मुख्य आरोपी विजेंद्र कुमार गुप्ता आणि इंद्रजित सिन्हा यांना भिवंडी पोलिसांनी बिहारमधून केली अटक. 30 जुलैपर्यंत पोलीस कोठडी. हरारे इथं झालेल्या दुसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात झिम्बाब्वेचा 90 धावांनी पराभव करत भारताचा विजय. मालिकाही जिंकली. आणि आज आणि उद्या पुण्याच्या घाटमाथा परिसराला अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी, तर रायगड आणि साताऱ्याच्या घाटमाथा परिसराला ऑरेंज अलर्ट. नमस्कार.